सुखो बुद्धानु उपादो सुख सद्धम्मदेशना सुख संघस्य सामग्री समगानं तपो सुखो. समग्र मानवजातीला दुःखमुक्तीचा महान असा संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध ज्या ज्या सद्ग्रस्तांनी तथागतांनी शिकवलेल्या सद्धम्माचं आचरण केलं ती सर्वच लोक दुःखमुक्त झाली. प्रत्येक मानवाला दुःखमुक्त करणारा तथागतांचा पावन पवित्र सन्मार्ग सद्धम्म, तथागतांच्या या सन्मार्गाचा बहुजन हिताय बहुजन सुखाय करिता प्रचार करीत असणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ हे तीनही रत्न ज्या महान बोधिसत्वामुळे तुम्हाला आम्हाला मिळाले, प्राप्त झाले, ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण रत्नांना त्रिवार अभिवादन करतो. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या अनंत अनंत पुण्यकर्मामुळे आपल्याला आज धम्मदेशना श्रवण करण्याची महान अशी संधी प्राप्त होत आहे. आज आंबेडकर नगरामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर ही अखिल भारतीय पहिली बौद्ध धम्म परिषद व बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. या धम्म परिषदेमध्ये आजच्या धम्म परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष गुरुवर्य पूज्य भदंत प्राचार्य डॉक्टर खेमो धम्मोजी महास्थवीर, आजच्या धम्म परिषदेच्या निमित्तानं बुद्ध रूपाची स्थापना ज्यांच्या हस्ते झाली तसे पूजनीय भिक्खू एच धम्मदीपजी थेरो नाशिक हिंगोली या धम्म परिषदेमध्ये उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू डॉक्टर हर्षबोधीजी महास्थवीर, या धम्म परिषदेमध्ये उपस्थित पूज्य भिक्खू अनिरुद्धजी थेरो, पूज्य भिक्खू अमृतानंदजी थेरो, या संपूर्ण धम्म परिषदेचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. या धम्म परिषदेला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अनेक दिवसापासून परिश्रम घेतले, पूजनीय भिक्खू संघाला धम्म देशनेसाठी निमंत्रित केलं असे पूजनीय भंते संघरत्नजी आणि उपस्थित आपण सर्व उपासक उपासिकांनो, आपल्या सर्वांच्या हितासाठी आणि सुखासाठी आपण खूप ध्यान देऊन मन लावून शांत बसून धम्मप्रवचन श्रवण केलं पाहिजे. जे जे लोक धम्मश्रवण करतात ते लोक शांत असतात. जे जे लोक धम्माला समजून घेतात त्यांचं जीवन सुखी होतं, समाधानी होतं. ज्यांना ज्यांना आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त करायचं आहे, सुख प्राप्त करायचं आहे, शांती प्राप्त करायची आहे, त्या सर्व लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने बसून धम्मप्रवचन श्रवण केलं पाहिजे. उपस्थितांनो, आम्ही प्रामुख्याने धम्म परिषदेला गेल्यानंतर काही गोष्टींचं निरीक्षण केलं पाहिजे आणि त्या निरीक्षणाच्या माध्यमातून आम्ही एक ठरवलं पाहिजे की जो व्यक्ती आमच्या कामाचा आहे किंवा जो व्यक्ती धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा आहे
त्या व्यक्तीच्या पाठीमागे आम्ही साऱ्यांनी मिळून उभं राहिलं पाहिजे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले होते, राजा भवतु धम्मिको. जो शासक आहे म्हणजे राजा आहे आणि हा राजा जर धम्मवान असेल तर त्या राजामध्ये असलेली प्रजा ही सुखी असते. त्या राजामध्ये असलेली प्रजा ही खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या राज्याच्या उत्कर्षासाठी काम करत असते. राजा भवतु धम्मिको म्हणजे काय? मग हा राजा म्हणजे कोण? तर ज्या पद्धतीनं जिल्ह्याचा राजा हा खासदार आहे, तालुक्याचा राजा हा आमदार आहे. आपण जर पाहिलं तर आपल्या जिल्ह्याचा राजा हा धार्मिक आहे का? किंवा बौद्ध धर्माच्या विकासासाठी त्याचं काही योगदान आहे का? तालुक्याचा राजा आमदार याचं बौद्ध धर्मासाठी काही योगदान आहे का? असं जर बारकाईनं आपण विचार केला तर आपलं असं लक्षात येतं की हे मोठमोठे लोक बौद्ध धर्माच्या विकासासाठी काही काम करत नाहीत. मग नगराचा राजा कोण? तर नगरसेवक. ग्रामपंचायतचा राजा कोण? तर सरपंच. खासदार आमदार आमचे लोक होऊ शकत नाहीत, पण नगरसेवक आणि सरपंच आमचे लोक होतात. आणि म्हणून नगरसेवक आणि सरपंचाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या धम्माला आपण गती देण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे. हे आपल्या सर्वांच्या हिताचं कार्य आहे, हे आपल्या सर्वांच्या सुखाचं कार्य आहे. धम्माचं काम करणारा कोणी असो, धम्माचं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. तेव्हाच तर आपल्या धम्माची प्रगती होईल, तेव्हाच तर आपल्या धम्माचा उदो उदो होईल. उपासक आणि उपासिकांनो, धम्म परिषदा ह्या त्यासाठीच असतात की धम्म परिषदाच्या माध्यमातून उपस्थित लोकांना, उपासक उपासिकांना धम्म कळाला पाहिजे. धम्म परिषदेचा दुसरा कोणता अर्थ नाही आहे, लक्षात घ्या. धम्म परिषदेचा अर्थ बुद्ध काळातून फक्त एकच राहिलाय की जेव्हा जेव्हा अधर्म वाढत आहे, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होत आहे, तेव्हा तेव्हा सुज्ञ भिक्खूंच्या मार्फत धम्म परिषदांच्या वतीनं धम्म आणि विनयन याचं संगायन झालं पाहिजे. बुद्ध काळातल्या ज्या धम्म परिषदा झाल्या तर बुद्ध काळातल्या धम्म परिषदेचा अर्थ तोच होता. त्या काळातल्या त्या परिषदांनी धम्म आणि विनयांचं संगायन केलं. आजच्या काळातल्या ह्या धम्म परिषदा आणि त्या परिषदांमध्ये उपस्थित भिक्खू संघ आपल्याला उत्कृष्ट पद्धतीनं धम्मदेशना देऊन आपल्यामधील मोह, राग, क्रोध, मीपणा, मत्सर या साऱ्या गोष्टी बाहेर काढण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, जिथे जिथे धम्म परिषदा होतात तिथे तिथे आपण अवश्य गेलं पाहिजे आणि धम्म परिषदेला हजेरी लावून आपण त्या धम्म परिषदेमध्ये धम्म श्रवण करून आपल्या जीवनाला परिपूर्ण करण्याचा आपण वारंवार प्रयत्न केला पाहिजे. अच्छा, या धम्म परिषदेच्या माध्यमातून माझ्या प्रवचनामध्ये मी आपणास चित्तामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेले 9 प्रकारचे मळ, ज्याला मल म्हटलेलं आहे, हे 9 प्रकारचे मल सर्वांच्या मनामध्ये असतात. आणि हे 9 प्रकारचे मल ज्या ज्या माणसाच्या मनामध्ये आहे तो माणूस सुखी होऊ शकत नाही, तो माणूस आनंदी होऊ शकत नाही. ज्या ज्या माणसाच्या मनामध्ये, चित्तामध्ये हे 9 प्रकारचे मळ आहेत, ते मळ त्यांनी जर काढण्याचा प्रयत्न केला नाही तर त्या व्यक्तीचं जीवन हे व्यर्थ होऊन जाते. आणि म्हणून आम्ही सदा सर्वदा बौद्ध धम्माचा उपासक आणि उपासिका म्हणून याकडे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे की माझ्या चित्तामध्ये मळ राहता कामा नये. आपण पाहतो आता सगळेजण व्हाईट कपडे घालतात, व्हाईट कपड्यावरती एक छोटासा जरी डाग लागला तर व्हाईट कपड्यावरचा तो डाग कसा दिसतो? ठळक पद्धतीने दिसतो ना. कलर कपड्यावरती डाग असला तर आपल्याला ते ठळक पद्धतीने दिसतो का तो डाग? नाही. पण व्हाईट कपड्यावरचा डाग हा ठळक पद्धतीने दिसतो. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्म वर्गातले लोक हे व्हाईट कपडे घालतात.
सफेद वस्त्र परिधान करतात. आमचं अंगावरचे वस्त्रही सफेद असले पाहिजे आणि सफेद वस्त्र चालणार नाहीत तर मन सुद्धा सफेद असलं पाहिजे, है का नाही? सफेद साडी घालणाऱ्या बाईनं आपल्या मनातले 9 मळ काढले पाहिजे. सफेद शर्ट आणि पॅन्ट घालणाऱ्या, ड्रेस घालणाऱ्या पुरुषानं आपल्या मनातले हे 9 मळ बाहेर काढले पाहिजे. कारण या 9 मळाच्या मुळे हा मनुष्य जन्म वायाला जाणार आहे. जेव्हा जेव्हा आम्हाला अशा पद्धतीने हे समजेल की आमच्या चित्तामध्ये हे 9 प्रकारचे मळ आहेत, तर ते 9 प्रकारचे मळ आमच्या चित्तातून आम्ही लगेच बाहेर काढले पाहिजे. उपासक आणि उपासिकांनो, तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की पहिल्या प्रकारचा मळ आमच्या चित्तामध्ये आहे, त्याचं नाव आहे राग. राग हा राग माणसाला सुखी होऊ देत नाही. हा राग माणसाला आनंददायी होऊ देत नाही. या रागामुळे मनुष्य हा वायाला गेलेला आहे. या रागामुळे मनुष्य आणि त्याचं जीवन हे बर्बाद होत आहे. आपण पाहतो की ज्या ज्या लोकांना मन असून सुद्धा मनाचं मनन चिंतन करता येत नाही, त्या लोकांना आपल्या मनातला हा राग काढता येत नाही. उपासक आणि उपासिकांनो, तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेलं आहे की आम्हाला सुखी होण्यासाठी, आम्हाला समाधानी होण्यासाठी तथागताच्या शुद्ध धम्माचं पालन करून आमच्या मनावरती आम्हाला संस्कार टाकावे लागतील. आणि संस्कारित झालेल्या चित्तामध्ये हे 9 प्रकारचे मळ राहत नाहीत. म्हणून उपासक आणि उपासिकांनी जिथे कुठे तुम्ही जाल धम्मदेशनेसाठी, तर धम्मदेशनेला गेल्याबरोबर असा विचार करून जायचा आहे की धम्मदेशना ऐकत असताना मी माझ्या चित्तातील हे 9 प्रकारचे मळ धुवून टाकीन. हे 9 प्रकारचे मळ माझ्या चित्तातले मी तिथेच टाकून येईन, सोबत आणणार नाही. आणि जेव्हा आपण अशा हेतूनं उद्देशानं धम्म प्रवचन ऐकतो, तेव्हाच आम्ही उपासक उपासिका म्हणून त्या कार्यक्रमाला हजर आहोत हे आपल्या लक्षात येतं. तथागत सम्यक संबुद्धांनी दुसऱ्या प्रकारचा मळ सांगितलेला आहे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की इतरांच्या सद्गुणांचे व गुणवत्तेचे अमूल्यमापन करणे हा खूप महत्वाचा मळ आहे माणसाच्या चित्तामध्ये असलेला. माणूस कधीही इतरांच्या चांगुलपणाकडे लक्ष देत नाही. माणसाला, बाईला इतरांचा चांगुलपणा कधीच पटत नाही. आपण पाहतो की बऱ्याच लोकांना जर आपण विचारलं की तुम्ही कसे आहात, लोक म्हणतात आम्ही चांगले आहोत. बर, ते कसे आहेत? शेजारी कसे आहेत? लोक म्हणतात शेजारी बरोबर नाही, मांडकुदळ आहेत. हे चांगले आहेत, शेजारी खराब आहेत. मग शेजारी कितीही चांगले असले तरी हे म्हणतील की शेजारी खराबच आहेत. म्हणजे जो तो व्यक्ती आपला चांगुलपणा इतरांना सांगण्यासाठी प्रयत्न करतो, पण दुसऱ्याच्या मनातला चांगुलपणा कधीही व्यक्ती शोधत नाही. तर हा दुसऱ्या प्रकारचा मळ आहे आणि तो मळ आपण वारंवार आपल्या चित्तातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणी शिलाचं पालन करत असेल तर त्याला शिलवान म्हटलं पाहिजे. कोणी धम्मदेशना ऐकत असेल तर त्याला श्रोता म्हटलं पाहिजे. कोणी धम्माचं पालन करत असेल तर त्याला उपासक म्हटलं पाहिजे आणि त्याचा गुणगौरव झाला पाहिजे. तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की चांगल्या लोकांचा गौरव करण्यात आला पाहिजे. जे चांगले लोक आहेत, तुमच्या आजूबाजूला असलेल्या चांगल्या लोकांचा आम्ही वारंवार गौरव केला पाहिजे. कारण गौरव केल्याने त्यांचा चांगुलपणा हा वाढीस लागतो. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपण इतरांच्या सद्गुणांची वाहवा करायला पाहिजे. इतरांच्या दुर्गुणांकडे आम्ही लक्ष देता कामा नये. आमच्यामध्ये जर आम्ही विपස්සनेच्या माध्यमातून जाणलं, अनुभवलं, तर एक लक्षात येतं की आमच्यासारखा वाईट तर कोणीच नाही. लोक इतरांना वाईट म्हणतात ना, पण जेव्हा विपස්සनेच्या माध्यमातून व्यक्ती स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या लक्षात असं येतं की माझ्यासारखा वाईट तर कोणीच नाही. आणि म्हणून आपण आपल्यातला वाईटपणा टाकून इतरांच्या सद्गुणांची वाहवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात दुसऱ्या प्रकारचा मळ आम्ही उपासक उपासिकांनी त्यागला पाहिजे, नष्ट केला पाहिजे. चित्तातून इतरांच्या प्रती असलेली
द्वेष भावना आम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिसऱ्या प्रकारचा मळ आहे उपासक उपासिकांनो, मत्सर. हा खूप भयंकर असलेला माणसाचा शत्रू आहे. या मत्सरामुळे मनुष्य एकमेकांची मदत करत नाही. या मत्सरामुळे मनुष्य एकमेकांमध्ये असलेला चांगुलपणा शोधत नाही. या मत्सरामुळे व्यक्ती मरेपर्यंत एकमेकांची टिंगलटवाळी करत असतो. या मत्सरामुळे व्यक्ती नाना प्रकारचे प्रलोभन घेऊन त्या व्यक्तीला बर्बाद करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून एकमेकांप्रती चित्तामध्ये असलेला मत्सर, हा मत्सर आम्ही वारंवार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात की भिक्खूंनो, उपदेश देत असताना, धम्मदेशना देत असताना अशा प्रकारची धम्मदेशना द्या की लोकांच्या मनातलं हे सारं मळ, ही सारी घाण धुवून निघली पाहिजे. हे सगळे मळ उपासक उपासिकांच्या मनातले धुवून निघाले पाहिजे. त्यांचं चित्त परिशुद्ध झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी हा मत्सर आमच्या मनातून बाहेर काढला पाहिजे. या मत्सरामुळे लोक एकमेकांचा हेवा करतात. या मत्सरामुळे लोक वाद करतात. या मत्सरामुळे नाना प्रकारचे भांडणतंटे उभे होतात. आणि म्हणून आमच्या मनातला मत्सर आम्ही बाहेर काढण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे. चौथ्या प्रकारचा मळ तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितला, तो म्हणजे कंजूसपणा. हा खूप भयंकर असलेला मनुष्याचा शत्रू आहे, कंजूसपणा. अनेक लोक पाहिजे तिथे कंजूसपणा करत नाहीत आणि जिथे कंजूसपणा करायचा नाही तिथे मात्र कंजूसपणा करतात. बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरत असताना बरेच असे उदाहरण आम्हाला सापडतात. एखादा व्यक्ती जर कंदुरीसाठी निघत असेल आणि त्याने जर कंदुरीचं एखादं पत्रक छापलं आणि लोकांना वाटलं आणि तो जर म्हणाला लोकांना की अरे थोडे पैसे कमी पडू लागले कंदुरीसाठी, 7,000चा बोकड्या आहे, 5,000 आहेत, 2,000 उसने देतो का? लोक म्हणतात 2,500 घे. है ना? वाईट कामासाठी केलेली मदत याला पुण्यकर्म म्हणत नाही. कंजूसपणा कुठे असला पाहिजे? वाईट कामासाठी माणसाने कंजूसपणा केला पाहिजे, पण चांगल्या कामासाठी माणसाचा हात पुढे असला पाहिजे. तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की धम्म कार्यामध्ये किंवा धम्माच्या उत्कर्षामध्ये किंवा धम्माच्या चाललेल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आम्ही कंजूसपणा करू नये. बंतेजी दारात आले आणि ते म्हणू लागले की धम्म परिषद आहे, वर्षावासाचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही म्हणावं बंतेजी कितीची पावती आहे? बंतेजी म्हणतील 500ची, तर तुम्ही म्हणायचं बंतेजी आमच्याकडून 1000 घ्या. कंजूसपणा कुठे करायला पाहिजे हे आम्हाला समजलं पाहिजे. पण बऱ्याच ठिकाणी असे अनुभव आम्हाला येतात. लोक 500-500 रुपयाची वर्षावासाची पावती फाडायला जातात आणि आमचे लोक त्या पावती घेणाऱ्या लोकांच्या हातावर 50 रुपये देतात. तिथे कंजूसपणा करू नये. धम्म कार्यामध्ये केलेला कंजूसपणा हा तुमची दान पारमिता पूर्ण करू देत नाही. तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की ज्याला अधिकाधिक संपत्ती प्राप्त करायची आहे, ज्याची संपत्ती ज्याला अधिकाधिक टिकवायची आहे, अशा साऱ्या उपासक उपासिकांनी धम्म कार्यामध्ये आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धम्म कार्याला देणाऱ्या लोकांचं काही कमी होत नाही. आणि म्हणून जे जे लोक धम्मासाठी करत आहेत, दान देत आहेत, कष्ट घेत आहेत, कार्यक्रम आयोजित करत आहेत, धम्म परिषदा उभारत आहेत, तर त्या लोकांना कधीही कमी पडणार नाही. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आम्ही जास्तीत जास्त धम्म कार्यामध्ये पैसा, वेळ, दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण त्यामुळेच आमच्या धम्माची प्रगती होईल. पाचव्या प्रकारच्या माणसाच्या मनामध्ये असलेला मळ आहे, जो मळ माणसाच्या मनाचाही शत्रू आहे आणि त्याच्या संपूर्ण आयुष्याचा शत्रू आहे, ज्याला म्हटलेला आहे फसवणूक. ही एक प्रकारचा मळ आहे. छोट्याशा अभिलाषेपोटी, छोट्याशा फायद्यापोटी लोक एकमेकांची फसवणूक करतात, एकमेकांना फसवतात.
तर ते फसवाफसवीचं काम उपासक उपासिकांनी करू नये. फसवलेल्या कार्याच्या माध्यमातून, फसवलेल्या लोकांच्या माध्यमातून मिळालेली संपत्ती टिकत नाही हे लक्षात ठेवावं. आणि म्हणून फसवणुकीचा हा मळ आमच्या मनातून आपण बाहेर काढला पाहिजे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की चित्तामध्ये 6व्या प्रकारचा एक मळ आहे, ज्याला म्हटलेलं आहे बडाई मारणं, आपला मोठेपणा सांगणं, है ना. म्हणजे काहीच नसतं, पण विचारल्यानंतर असं सांगतात की त्यांच्यासारखं कोणीच नाही. विचारल्यानंतर असं सांगतात की त्यांच्यासारखं कोणीच नाही. पण जे लोक स्वतःची बडाई मारतात, एक लक्षात ठेवायचं की त्यांच्या मनामध्ये हा मळ आहे. आणि म्हणून स्वतःची बडाई स्वतः मारू नये, स्वतःचा गौरव स्वतः करू नये, इतरांनी आपल्या कार्याची दखल घेतली पाहिजे. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, आमच्या मनातला हा 6व्या प्रकारचा मळ सुद्धा आम्ही बाहेर काढला पाहिजे, ज्याला म्हटलेलं आहे स्वतःची बडाई मारणे. 7व्या प्रकारचा मनाचा मळ आहे खोटे बोलणे. हा खूप महत्वाचा मळ आहे, कारण हा मळ ज्या ज्या माणसाच्या मनामध्ये आहे, ज्या ज्या माणसाच्या चित्तामध्ये आहे, हा अवगुण ज्याच्या ज्याच्याकडे आहे, तर त्याच्यावरती लोक विश्वास ठेवत नाहीत. खोटं बोलणाऱ्या लोकांकडे कोणी येत नाही, त्यांचा गौरव होत नाही, त्यांना मोठेपणा कोणी देत नाही. आणि म्हणून हा सुद्धा मळ आमच्या मनातला आम्ही धुवून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात 7व्या प्रकारचा मळ म्हणजे खोटं बोलणे आम्ही टाळलं पाहिजे. माणसाच्या मनामध्ये असलेली वाईट प्रकारची इच्छा ही 8वा प्रकारचा मळ बुद्धांनी सांगितला. वाईट इच्छा माणसाच्या मनामध्ये असतात. चांगल्या इच्छा हा माणूस पूर्ण करत असताना त्या चांगल्या इच्छा जर पूर्ण होत नसतील तर माणूस वेगवेगळ्या पद्धतीनं त्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या व्यक्तीला गाडी घ्यायची आहे तर ती गाडीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतो. घर बांधायचं आहे, वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतो. मान सन्मान मिळवायचा आहे, वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतो. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपण आपल्या चित्तातल्या चांगल्या इच्छा ज्या आहेत, चांगल्या इच्छा पूर्ण करण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे. ज्याने ज्याने आपल्या चित्ताच्या चांगल्या इच्छा पूर्ण केल्या, अर्थात आपल्या चित्ताला वळणावर आणलं, ते लोक सुखी होतात. अन्यथा वाईट इच्छाच्या मागे लागलेला व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये मरेपर्यंत सुद्धा सुखी होत नाही. आणि म्हणून मानवाने माणसाला सुखाचा राजमार्ग शोधण्यासाठी हा तो 8व्या प्रकारचा मळ सुद्धा आम्ही धुवून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्याला म्हटलेला आहे वाईट प्रकारच्या इच्छा. 9व्या प्रकारचे जो काही मळ बुद्धानं शिकवला, बुद्ध म्हणतात चुकीची समजूत. चुकीची समजूत ही आमच्या मनातून बाहेर निघाली पाहिजे. वाईट वळणावर गेलेला व्यक्ती किंवा अधर्माकडे चालणारा व्यक्ती हा चुकीच्या समजुतीमध्ये असतो. आपल्या मनातील हा 9व्या प्रकारचा मळ आपण धुवून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, चुकीची समजूत. आणि ही चुकीची समजूत आमच्या मनातली कधी जाईल? जेव्हा आम्ही धम्म परिषदामध्ये येऊ, जेव्हा आम्ही बुद्ध विहारात येऊ, जेव्हा आम्ही आमच्या घरी बौद्ध भिक्खूंना निमंत्रित करू, जेव्हा आमच्या घरातून बौद्ध भिक्खूंसाठी आम्ही भोजनदान देऊ, जेव्हा आमच्या घरातलं बौद्ध भिक्खूंसाठी चिवर जाईल. म्हणजे चांगलं काम करत असताना आमच्या मनातले हे 9 प्रकारचे मळ आम्ही धुवून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या ज्या लोकांना सुखी व्हायचं आहे, समाधानी व्हायचं आहे, तर त्या त्या लोकांनी हे 9 प्रकारचे मळ धुवून काढावे. आपल्या चित्तामध्ये हे 9 प्रकारचे मळ पुन्हा पुन्हा येऊ देऊ नयेत. कारण हे 9 प्रकारचे मळ तुम्हाला सुखी बनवू देत नाहीत, समाधानी बनवू देत नाहीत, तुम्हाला चांगल्या पद्धतीने ऐकू देत नाहीत. बघा, धम्म हा 9 प्रकारचे मळ चित्तातले बाहेर काढतो. पण जे लोक या चित्तमळामध्येच मरण्यासाठी पसंत आहेत, किंवा या चित्तमळामध्ये ज्यांना मरायचं आहे, राहायचं आहे, तर ते नीट लक्ष देऊन धम्म ऐकत नाहीत. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आम्ही आमच्या धम्माचा गौरव करत असताना, आमच्या धम्माला समजून घेत असताना हे 9 प्रकारचे मळ अत्यंत चांगुलपणानं, बारकाईनं
विपස්සनेच्या माध्यमातून, अनापानसतीच्या माध्यमातून, कायानुपස්සनेच्या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामध्ये आपल्या सर्वांचं कल्याण आहे, यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे. धम्मप्रवचन सुरू आहे आणि तुमचा गोंधळ सुरू आहे, पण भिक्खू काय थांबत नाही. बरोबर आहे, आमचं काम सुरू आहे. धम्म परिषदामध्ये लोकांनी काय यायचं असते? धम्म परिषदामध्ये कशाला आलात तुम्ही? विहारात जाणे, धम्म परिषदेला जाणे, प्रवचन ऐकणे, या साऱ्यांचे 2 फायदे आहेत. किती फायदे आहेत? आयुष्यभराचं गणित केलं तर हजारो लाखो फायदे आहेत, पण लगेच भेटणारे 2 फायदे आहेत. कोणते? विहारात गेलेल्या माणसाचं मन शांत होतं. विहारात गेलेल्या माणसाला धम्म समजतो. धम्म परिषदेला आलेल्या माणसाचं मन शांत होतं. धम्म परिषदेमध्ये ऐकत असताना माणसाला धम्म समजतो. धम्म देशनेच्या माध्यमातून लोकांचं मन शांत होतं आणि धम्म देशनेच्या माध्यमातून लोकांना धम्म समजतो. या 2 गोष्टी, आणि ह्या 2 गोष्टी ज्या ज्या उपासक उपासिकांना समजतात किंवा ते समजून घेतात, तर ते लोक आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पुण्यकर्म करत असतात. धम्म देशना देणे हे सुद्धा पुण्यकर्म आहे. धम्म देशना ऐकणे हे सुद्धा पुण्यकर्म आहे. धम्म परिषदेच्या स्टेजवरील संपूर्ण भिक्खू संघ त्यांचे पुण्यकर्म करत आहे. धम्म देशना देण्याचे तुम्ही तुमचे पुण्यकर्म करा, धम्म देशना ऐकायचे. उपस्थित उपासक आणि उपासिकांनो, या धम्म परिषदेमध्ये अधिक आपणास उपदेश न देता संपूर्ण भिक्खू संघ स्टेजवर आहे. अच्छा, धम्म परिषदेचे अध्यक्ष पूजनीय गुरुवर्य भदंत खेमधम्मोजी महास्तवीर यांचं सुद्धा शेवटचं प्रवचन आपल्या सर्वांसाठी होणार आहे. तेव्हा अनेक भिक्खू आपल्याला उपदेश देणार आहेत. मी आपणास अधिक उपदेश न देता आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगल मैत्री अर्पण करतो. आपण खूप चांगल्यापणानं, खूप चांगल्या चित्तानं धम्मदेशना इथून पुढे भिक्खूंच्या ऐकाव्यात. कारण प्रत्येक भिक्खू हा तुम्हाला सुखी जगण्यासाठी, आनंददायी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे, धम्मदेशना देणार आहे. बाकीचं हे रोजच आहे ना, बाकीचं हे रोजच आहे. आणि रोजच रोज काय कामाचं नाहीये. आपण एक दिवस हा धम्म कार्यासाठी दिलेला आहे. या नगरामध्ये अनेक धम्माचे कार्यक्रम होतात आणि अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पद्धतीनं धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करतो. इथे मनोरंजनाचे कार्यक्रम होतात, इथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, इथे समाज उपयोगी कार्यक्रम होतात. आज आपल्या सर्वांच्या सहकार्यातून, दानातून, सहकार्यातून ही सुंदर अशी धम्म परिषद या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेली आहे. या धम्म परिषदेमध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं, धम्म परिषदेमध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं, या धम्म परिषदेला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी 1 रुपया दिला, ज्यांनी 1 रुपया का दिला असेल ना, तर त्याचंही मंगल हो, आणि ज्यांनी लाख रुपये दिले त्याचंही मंगल हो. इथे उपस्थित आपल्या साऱ्यांचं मंगल हो, आंबेडकर नगराचं मंगल हो, आपल्या सर्व उपासक उपासिकांचं कल्याण हो. अशा प्रकारची मंगल मैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो आणि छोटीशी धम्मदेशना मी या ठिकाणी समाप्त करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं.